सकल मराठा समाजाचे लातूर जिल्ह्यात आमरण उपोषण सुरू। मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथे गेले 8 दिवस झाले आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे। या आमरण उपोषणासाठी चक्रधर शहाजीराव शेळके, किरण सुधाकर पाटील, ईश्वर पाटील यांच्याकडून आमरण उपोषण सुरू झाले। मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी हे आंदोलन महाराष्ट्रातील गावागावात सुरू आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना, आमदार खासदारांना निलंगा शहरात आणि साखळी उपोषण स्थळी बंदी घालण्यात आली आहे। आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तुम्ही आमच्या दारात यायचं नाही असं मत व्यक्त करण्यात आलंय। तसेच राजकीय पक्षांनी निलंगा तालुक्यात राजकीय कार्यक्रम आयोजित करू नयेत, अन्यथा ते कार्यक्रम उधळून लावू असा सज्जड इशारा आंदोलन स्थळावरून देण्यात आलाय। सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व्यापारी महासंघ निलंगा, अडत मार्केट यार्ड निलंगा शहरातील आणि तालुक्यातील समस्त लिंगायत बांधव निलंगा, वकील मंडळ, केमिस्ट अँड रजिस्ट असोसिएशन निलंगा तालुका, एसटी महामंडळ निलंगा, दत्तनगर महिला मंडळ निलंगा तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांकडूनही या उपोषणाला पाठिंबा देण्यात आलाय। तसेच या आंदोलनास भेट देऊन त्यांच्याकडून पाठिंबा दिला जातोय। महाराष्ट्रातील मराठा समाजाचे आंदोलन शांततेत होणार असून कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी समाज बांधवांनी घ्यावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आले। मुळामध्ये मराठा आरक्षणाचा जो हा विषय आहे हा गेल्या 25-30 वर्षापासून कुठल्याही पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर जरी आला तरी तो पक्ष मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत केवळ उदासीन आहे, पोकळ आश्वासन देत आहे। परंतु मुळामध्ये जर बघितलं तर आतापर्यंत एकाही राजकीय पक्षाने मराठ्याला आरक्षण देण्याची प्रगल्भता दाखवलेली नाही। मागच्या 10 ते 15 वर्षापासूनचा जर आपण अभ्यास केला तर जवळपास जे कोणी सत्तेत बसलेले होते यांनी 136 जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट केलं। मग त्यावेळी आमचा सरळ सरकारला सवाल आहे की मागच्या तुम्ही 10 ते 15 वर्षामध्ये ज्या 136 जाती ज्या तुम्ही ओबीसी मध्ये समाविष्ट केल्या त्यावेळेस तुम्ही कोणता इम्पेरिकल डाटा गोळा केला होता, त्याची माहिती तुम्ही आम्हाला कळू द्या ना। सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही आज मराठा समाजाला ज्यावेळेस तुम्हाला ओबीसी मध्ये टाकायचं असतं त्यावेळेस तुम्ही इम्पेरिकल डाटा कुठली तरी समिती नेमता, असं करून तुम्ही चालढकलपणा करता। मुळामध्ये कसं आहे, जर एखादी व्यक्ती झोपली असेल ना तर त्या झोपलेल्या व्यक्तीला उठवणं सोपं असतं, परंतु झोपेचं सोंग जर घेतलेलं असेल ना तर त्याला उठवता येत नाही। मुळामध्ये आज आमच्या घरातल्या स्त्रिया ज्या की आमच्या घरातील देवतांच्या बरोबर असतात, आमच्या घरातील स्त्री आज रोडवर येऊन तिच्या लेकरासाठी, तिच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी म्हणून लढाई करण्यासाठी रस्त्यावर उतरलेली असताना आमचे बांधव आज नैराश्यातून आत्महत्या करत असताना जर सरकारला जाग येत नसेल तर माझा सरळ सरकारला प्रश्न आहे की आम्ही तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये। सरकार आणखीन वेळ गेलेली नाही। आपलं जर नशीब चांगलं असेल तर आपण तात्काळ मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करून आरक्षण द्यावं, अन्यथा आपल्या राजकीय पक्षाचं इथून पुढे महाराष्ट्रात बी देखील उगवणार नाही। धन्यवाद। गेली 3 दिवसापासून या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी उपोषण करण्यात ठरलेलं आहे। त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। पण कालपासून मी किरण पाटील आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत। मागण्या ह्या स्पष्ट आहेत की सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये समावेश करावा आणि एकच मागणी खरं तर आहे की जे काही भूलथापा देऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे कारणं सांगून सरकार जे फाटे फोडण्याचा प्रयत्न करत आहे यात कसलाही फाटा न फोडता एकच आहे, नो इम्पेरिकल डाटा बिटा असल्या कुठल्या गोष्टी न करता सरळ आहेत त्या मराठ्यांना कुणबी नावाचं प्रमाणपत्र द्यावं आणि सरळ मोकळं करावं। एवढ्या मोठ्या ज्या काही तुमच्या चालू असलेल्या रोजच्या बैठका आहेत या बैठकातून फार काही निष्पन्न करताय असं आम्हाला काही सध्या दिसत नाही, कारण जरांगे पाटलांची तब्येत आता खालावत चाललेली आहे। तसं आता महाराष्ट्रभर प्रत्येक गावामध्ये
उपोषणकर्ते, साखळी उपोषणं अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं चालू आहेत. याची तीव्रता सध्या तरी शांत आहे, कारण शांततेच्या मार्गाने हे आंदोलन व्हावं असं सर्वांचं मत आहे. जरांगे पाटील यांचंही मत तेच आहे की शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने आपण हे करावं. परंतु चालू असलेला जी काही सामाजिक भावना आहे त्या भावनेचा आदर करून शासनाने की हा महाराष्ट्र पुन्हा मणिपूरसारखी घटना या महाराष्ट्राला होऊ देऊ नये याची काळजी जर घ्यायची असेल तर ह्या महाराष्ट्राला शांत करण्यासाठी सगळ्याचा मोठा भाऊ असलेला हा मराठा समाज आहे, त्याला न्याय दिला पाहिजे ही आमची भूमिका. आवाज टीव्ही न्यूज साठी नामदेव तेलंगे, लातूर.